आणि प्रणाम करता 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 आता कुंती मातेच्या जवळ भगवान परमात्मा गेलेले आहेत. कुंती माताच भगवंताला प्रणाम करू लागली. भगवंत म्हणतात, आत्या अगं तू मोठी आहेस, माझी आत्या आहेस, माझ्या आईसारखी आहेस, मला कशाला प्रणाम करतेस? आणि तेव्हा कुंती माता म्हणू लागली, देवा 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 तुला ओळखलाय मी, तू ओळखलाय, तू कोण आहेस? तू जगदाधार आहे, अखिल कोटी ब्रह्मांड नायक. आणि ज्या ज्या वेळेस माझ्या मुलांवरती आमच्यावरती संकट पडलं त्या वेळेस तू धावून आलास. देवा तू जगाचा मायबाप आहेस. आणि म्हणून माता कुंतीने भगवंताची फार सुंदर स्तुती केलेली आहे. नमस्ते पुरुषं त्वाद्यमीश्वरं प्रकृते परं अलक्ष्यं सर्वभूतानां अन्तर्बहिर्वस्थितं. शिवरंजनी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. आणि भगवंत म्हणतात, आत्या आता मला आज्ञा द्या, आता मी जाणार आहे, आज्ञा द्या. आणि तेव्हा कंठ सद्गतीत झालेला आहे कुंती मातेचं. आणि देवाला म्हणते, विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनं यस्याद पुनर्भव दर्शनं. माझ्या जीवनामध्ये मला जेवढं दुःख द्यायचं आहे तेवढं मला दुःख द्या देवा, मला दुःख द्या. भगवंत म्हणतात, तुला काय आशीर्वाद पाहिजे हे आत्या मला मागून घे. पण कुंती माता म्हणते, मला दुःखच पाहिजे. भगवंताचे भक्त बघा तुम्ही, श्रीमद भागवत वाचा, काय काय आहेत भगवंताच्या भक्तांचे. आपण सगळे सुख मागतो, 2च रुपयाची अगरबत्ती असते, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये आणतो, हनुमंतराया हनुमंतराया हनुमंतराया. बस झालं, 1-2 वेळा हनुमंतराया म्हटलं की आता 2 अगरबत्ती लावली. आता काय मागतील काही याचा काही पत्ताच नाही. एवढं मागून घेतो की भारतही मागून घेतो आणि अमेरिका सुद्धा मागून घेतो. नाही नाही, ह्या पृथ्वीचा राज्यच मला पाहिजे, एवढं मागून घेतो आपण. इथे काय मागताय? साक्षात भगवंत म्हणतायत, माग आत्या तुला काय पाहिजे. आता कुंती मातेनं म्हटलं असतं, मला तुझी जागा पाहिजे, मला भगवंत बनायचं होतं. भगवंतानी म्हटलं असतं तथास्तु, कारण भगवंत उदार आहे. पण भगवंताचे भक्त आहेत, मला दुःख दे. कुंती माता म्हणू लागली, मला दुःख द्या, मला दुःख पाहिजे. भगवंत म्हणतात, तुझ्या जीवनामध्ये तुझं संपूर्ण जीवन मी बघितलं आत्या, तुझ्या संपूर्ण जीवनामध्ये दुःखच दुःख आहे, दुःखच दुःख होतं तुला. आता सुखाचे दिवस आहे, काहीतरी सुख बघून घे आणि सुख माग. नाही नाही, मला फक्त दुःखच पाहिजे. का बरं दुःख पाहिजे? कारण दुःख में सब सुमिरन करे, सुख में करे ना कोय. जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे होय. दुःख कशाकरता पाहिजे? भगवंताचा आठवण झालं पाहिजे, त्याच्याकरता दुःख पाहिजे. कारण सुख प्राप्त झालं, जलेबी, गुलाबजाम, लाडू, फ्रीज, वॉशिंग मशीन, चांगलं गादीदार पलंग, मोठाचा मोठा बंगला, फॉर्च्युनर, ऑडी, हेलिकॉप्टर, रेल्वे तुम्हीच घेतली विकत तुमच्याच घरी, एवढं जर सुख प्राप्त झालं तर आता म्हणाल हनुमंतराया येतच नाही मी, आता तुम्ही तुमचं पाहून घ्या. सुख प्राप्त झालं ना तर भगवंताचा विसर होतो. म्हणून मनुष्य जीवनामध्ये दुःख मागितलेलं आहे. दुःख जर असलं तर आपण देवा 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 कृपा करा ना, त्या निमित्तानं तरी आपण येतो मंदिरामध्ये, आहे की नाही. म्हणून जीवनामध्ये दुःख मागितलेलं आहे भगवंताच्या भक्तांनी. अशा प्रकारे भगवंतांनी कुंती मातेचा निरोप घेतला आणि दुसऱ्या दिवशी भगवंत जाणार आहेत म्हणून भगवंताला भेटण्याकरता युधिष्ठिरजी महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत.
युधिष्ठिरजी महाराज म्हणाले भगवान चिंतनामध्ये बसलेले आहेत, कोणाचं चिंतन करतायत? आणि तेव्हा भगवंताला युधिष्ठिरजी महाराज म्हणाले तुम्ही कोणाचं चिंतन करता? आम्ही तुमचं चिंतन करतो, पण तुम्ही कोणाचं चिंतन करतायत? आणि